आपण सगळेच भारताच्या स्वातंत्र्याची एक कथा ऐकत मोठे झालो. ती कथा सोपी आहे, ओळखीची आहे आणि म्हणूनच ती आपल्याला प्रश्न विचारू देत नाही. पण इतिहास फक्त आठवण्यासाठी नसतो, तो समजून घेण्यासाठी असतो. याच समजुतीला आव्हान देतं इतिहासकार आणि अर्थतज्ञ संजीव सान्याल यांचं पुस्तक रेव्होल्युशनरीज दी अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वन इट्स फ्रीडम. मराठी वाचकांसाठी याच पुस्तकाचा अनुवाद क्रांतिकारक या नावानं उपलब्ध आहे. हे पुस्तक स्वातंत्र्य लढ्याची ओळखीची कथा नाकारत नाही, पण तिच्या बाजूला उभ्या असलेल्या दुर्लक्षित प्रवाहांकडे आपलं लक्ष वेधतं. म्हणजे आपण जी कथा ऐकतो ती पूर्ण नसेल तर उरलेलं काय? भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं हा प्रश्न आपल्याला नेहमी एकाच उत्तरात दिला जातो: अहिंसा, सत्य आणि नैतिक विजय. पण जर मी तुला सांगितलं की ही कथा पूर्ण नाही? पूर्ण नाही म्हणजे आपल्याला चुकीचं शिकवलं गेलं का? चुकीचं नाही, पण निवडक. निवडक? हो. स्वातंत्र्याची एक अधिकृत कथा तयार झाली आणि बाकीच्या कथा हळूहळू बाजूला पडल्या. कोणत्या कथा? क्रांतिकारकांच्या, गुप्त संघटनांच्या, परदेशातून चाललेल्या चळवळींच्या आणि त्या दबावाच्या, ज्यामुळे ब्रिटिशांना भारत सोडणं भाग पडलं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य फक्त नैतिकतेनं मिळालं नाही? हाच प्रश्न लेखक संजीव सान्याल त्यांच्या पुस्तकात आपल्यासमोर उभा करतात. रेव्होल्युशनरीज दी अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वन इट्स फ्रीडम. आपण इतकं सगळं बोललो, पण मला सुरुवातीपासून समजून घ्यायचं आहे. हे पुस्तक नेमकं कुठून सुरू होतं? थेट क्रांतिकारकांपासून का? नाही, आणि तेच महत्वाचं आहे. सान्याल आधी हे स्पष्ट करतो की आपण जी स्वातंत्र्याची कथा ओळखतो ती कशी तयार झाली. हे समजल्याशिवाय दुसरी कथा कळणारच नाही. म्हणजे इतिहास आधी लिहिला गेला, मग आपण तो शिकलो. अगदी तसंच. स्वातंत्र्यानंतर एक कथा प्रमाणित झाली. ती कथा अशी होती: भारत एकसंध होता, गांधीजी आले, अहिंसा केली, इंग्रज नैतिकतेने निघून गेले. सान्याल म्हणतो, ही कथा खोटी नाही, पण ती अर्धी आहे. अर्धी म्हणजे नेमकं काय वगळलं गेलं? जे सोयीचं नव्हतं ते, म्हणजे सशस्त्र विरोध, कट, गुप्त संघटना, परदेशातून चाललेल्या चळवळी आणि इंग्रजांना भीती दाखवणारे घटक. हे सगळं मुख्य प्रवाहात बसत नव्हतं. पण हे सगळं आधीपासून होतं ना, मग ते दुर्लक्षित का झालं? कारण स्वातंत्र्यानंतर भारताला एक स्थिर राष्ट्र बनवायचं होतं आणि सत्तेला असं वाटत होतं की जर लोकांना सांगितलं की हिंसक दबावाने बदल होतो तर उद्या तेच लोक सरकारलाच प्रश्न विचारतील. म्हणजे इतिहास निवडला गेला? हो. सान्याल इथे थांबत नाही. तो म्हणतो, इतिहास फक्त भूतकाळ नसतो, तो वर्तमानासाठी घडवलेला आरसा असतो. ठीक आहे, पण ब्रिटिश तर खूप शक्तिशाली होते. काही क्रांतिकारकांनी त्यांना खरंच धोका निर्माण केला होता का? हा प्रश्न इथेच नैसर्गिकपणे येतो. सान्याल त्याचं उत्तर देताना ब्रिटिश साम्राज्याचं उलगडतो. म्हणजे काय? म्हणजे ब्रिटिश साम्राज्य ताकदीवर उभा होता, पण ते महाग होता. भारत सांभाळायला मोठं सैन्य, प्रचंड नोकरशाही, गुप्तचर यंत्रणा लागायची. आणि जर भारत अस्थिर झाला तर खर्च वाढणारच. बरोबर. आणि इथेच क्रांतिकारकांचा मुद्दा येतो. ते ब्रिटिशांना हरवू शकत नव्हते, पण ते भारत असंभाळण्याजोगा बनवू शकत होते. म्हणजे त्यांची लढाई जिंकणं नव्हती? नाही, ती होती तुम्हाला भारत ठेवणं परवडणार नाही हे ब्रिटिशांना पटवून देण्याची. पण हे सगळं अचानक तर झालं नाही. नाही. म्हणूनच पुस्तक हळूहळू मागे जातं. 19व्या शतकाच्या शेवटी. तिथे काय बदललं? ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं, पण त्यांनी प्राजकीय सहभागाची फारच मर्यादित दारे उघडली. लोक मागण्या करत होते, अर्ज देत होते, पण त्यांना ऐकलं जात नव्हतं. म्हणजे असंतोष साचत होता? हो. आणि जिथे असंतोष साचतो तिथे वेगवेगळे मार्ग जन्माला येतात. आणि त्यातला एक मार्ग म्हणजे क्रांती? अगदी हळूहळू. पुस्तक इथे सांगतं, क्रांती म्हणजे एका दिवसात उगवलेली गोष्ट नाही. ती निराशेतून, अपमानातून, दडपणशाहीतून जन्माला येते. मग पहिला स्फोट कुठे झाला? इथे चर्चा बंगालकडे वळते. पण अचानक नाही, कारण आधी ब्रिटिशांनी काय केलं हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे फाळणी? हो. 1905ची बंगाल फाळणी. ब्रिटिशांसाठी ती प्रशासकीय सुधारणा होती, पण भारतीयांसाठी तो सांस्कृतिक आणि भावनिक आघात होता. आणि इथूनच गोष्टी बदलायला लागल्या. हो.
प्रथम बहिष्कार, आंदोलन, निषेध. पण जेव्हा ब्रिटिशांनी दडपशाही वाढवली तेव्हा काही तरुणांनी वेगळा विचार केला. शांत मार्ग चालत नाही तर दुसरा मार्ग शोधावा लागेल. आणि इथेच अगदी नैसर्गिकपणे क्रांतिकारक प्रवाह जन्माला येतो. आपण इथे आलो होतो की बंगाल फाळणीनंतर काही तरुणांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली. पण मला एक प्रश्न पडतो, हे तरुण लगेच बॉम्ब, शस्त्र याकडे वळले का? नाही. आणि पुस्तक इथे फार स्पष्ट आहे. सान्याल म्हणतो, क्रांती ही पहिली प्रतिक्रिया नसते, ती शेवटची प्रतिक्रिया असते. म्हणजे आधी काय झालं? आधी जे शक्य होतं ते सगळं करून पाहिलं गेलं. बहिष्कार, विदेशी वस्तूंवर बंदी, सभांमधून भाषणं, लोकांना जागा करण्याचा प्रयत्न. पण तरीही ब्रिटिश ऐकत नव्हते. ऐकणं तर दूरच, ते दडपशाही वाढवत होते. गोळीबार, अटक, सेन्सरशिप आणि प्रत्येक विरोधाला देशद्रोह म्हणणं. म्हणजे शांत मार्ग बंद होत चालला होता? हो. आणि इथेच काही तरुणांना वाटू लागलं की जर राज्य फक्त ताकदीची भाषा समजतं तर ताकदीचा संकेत द्यावा लागेल. संकेत म्हणजे हिंसा? थेट हिंसा नाही. पुस्तक सांगतं, सुरुवातीची क्रांती ही प्रतिकात्मक होती. ब्रिटिशांना हे दाखवण्यासाठी की तुम्ही अजिंक्य नाही. हे लोक एकटे काम करत होते का? नाही. इथेच सान्याल गुप्त संघटना या संकल्पनेवर येतो, पण अगदी हळूच. गुप्त संघटना का लागल्या? कारण ब्रिटिश यंत्रणा फार मजबूत होती. उघडपणे काम केलं तर लगेच अटक, नजरकैद, फाशी. म्हणजे उघड लढाई शक्यच नव्हती. बरोबर. म्हणूनच लहान गट, एकमेकांना फारसं न ओळखणारे सदस्य, संकेतांवर चालणारी यंत्रणा, हे सगळं हळूहळू तयार झालं. आणि हे सगळं बंगालमध्येच का? सुरुवात बंगालमध्ये झाली, पण ती कल्पना इथेच थांबली नाही. सान्याल सांगतो, बंगाल हा प्रयोगशाळा होता. प्रयोगशाळा? हो. इथे लोक शिकत होते. कसं लपायचं, कसं संपर्क ठेवायचा, कसं शस्त्र मिळवायचं, कसा प्रचार करायचा. ही माहिती पुढे इतर भागात पसरत गेली. पण हिंसा वाढली तेव्हा समाजात विरोध नव्हता का? होता. आणि हे पुस्तक प्रामाणिकपणे सांगतं, सगळे भारतीय क्रांतिकारकांना समर्थन देत नव्हते. मग हे लोक एकटे पडले नाहीत? काही प्रमाणात पडले, पण त्यांना एक गोष्ट माहीत होती, इतिहासात बदल नेहमी बहुमताने सुरू होत नाही. पण तरीही जीव घेणं, हिंसा. सान्याल इथे थांबून प्रश्न विचारतो, उत्तर देत नाही. तो वाचकाला म्हणतो, त्या काळात जगणाऱ्या माणसाच्या नजरेतून पहा. म्हणजे आजच्या नैतिक चष्म्यातून नाही. हो, त्या काळात न्याय मिळत नव्हता, सरकार परक होतं आणि विरोध करणाऱ्यांना निर्दयी शिक्षा होत होती. अशा परिस्थितीत काही लोकांनी वेगळा मार्ग निवडला. हे सगळं करताना त्यांचा अंतिम उद्देश काय होता? इथे पुस्तक फार महत्वाची गोष्ट सांगतंय. क्रांतिकारकांचा उद्देश सत्ता घेणं नव्हतं. मग उद्देश होता ब्रिटिश राज्याची वैधता खिळखिळी करणं, लोकांना हे पटवून देणं की ही सत्ता नैसर्गिक नाही, अटळ नाही. म्हणजे ब्रिटिशांना मानसिक धक्का. अचूक. आणि हा मानसिक धक्का प्रशासनासाठी सर्वात धोकादायक असतो. पण एवढ्या छोट्या गटांनी एवढा परिणाम कसा केला? कारण परिणाम संख्येचा नव्हता, तो अनिश्चिततेचा होता. ब्रिटिशांना कधीच कळत नव्हतं पुढचा हल्ला कुठे, कोण सहभागी आहे, किती खोलवर जाळा आहे. म्हणजे ब्रिटिश कायम तणावात. हो. आणि जेव्हा राज्य कायम तणावात असतं तेव्हा ते चुका करतं. आणि चुका म्हणजेच अधिक असंतोष. म्हणजे ही एक साखळी होती. बरोबर. आणि ही साखळी आता बंगालपुरती मर्यादित राहत नाही. म्हणजे इतर भागांतही हे विचार पोहोचले. हो. आणि इथेच अगदी नैसर्गिकरित्या चर्चा उत्तर भारताकडे वळते. पण उत्तर भारतात परिस्थिती वेगळी नव्हती का? वेगळी होती, आणि म्हणूनच तिथे ताणतीचं स्वरूपही बदलतं. म्हणजे बंगालसारखंच नाही. नाही, इथे क्रांतीला फक्त भावनिक नाही तर विचारधारात्मक रूप मिळायला लागतं. आणि इथेच भगतसिंग. हो. पण त्यांच्याकडे आपण थेट जाणार नाही, कारण त्यांना समजण्यासाठी आधी हे समजायला हवं की क्रांती आता फक्त प्रतिक्रिया न राहता विचार बनते. आपण म्हणालो होतो की उत्तर भारतात क्रांतीचं स्वरूप बदलतं. मला हे नीट समजून घ्यायचंय. बंगालमध्ये जे घडलं त्यापेक्षा इथे वेगळं काय होतं? फरक हा उद्देशाच्या स्पष्टतेचा आहे. बंगालमध्ये क्रांतीची सुरुवात ही अन्यायाविरुद्धची प्रतिक्रिया होती. उत्तर भारतात ती हळूहळू एका प्रश्नात बदलते, आपण नेमके कशासाठी लढतोय. म्हणजे फक्त इंग्रज हाकलणं एवढंच पुरेसं वाटत नव्हतं. अगदी तसंच. सान्याल सांगतो, इथे काही तरुणांना वाटू लागलं की जर फक्त इंग्रज गेले आणि बाकी व्यवस्था तशीच राहिली
तर सामान्य माणसाचं आयुष्य खरंच बदलेल का? म्हणजे प्रश्न फक्त परकीय सत्तेचा नव्हता. हो, तो प्रश्न होता शोषणाचा, विषमतेचा, सत्ता कोणाच्या हातात असावी याचा. आणि म्हणूनच क्रांतीला इथे विचारधारेचं अधिष्ठान मिळालं लागतं. पण हे विचार कुठून आले? भारतातच तयार झाले का? इथेच पुस्तक मागच्या चर्चेशी घट्ट जोडतं. बंगालमध्ये जसं परदेशातून शस्त्र, कल्पना आल्या, तसंच उत्तर भारतात परदेशातून विचार आले. कुठले विचार? समजवाद, मार्क्सवाद, युरोपमधील क्रांती, रशियन क्रांतीचा प्रभाव. सान्याल म्हणतो, हे तरुण फक्त भावना नाही, तर पुस्तकं, लेख, चर्चा यातून घडत होते. म्हणजे हे सगळं अचानक नव्हतं. अजिबात नाही. हे लोक वाचत होते, लिहित होते, वाद घालत होते. क्रांती आता फक्त कृती राहिली नव्हती, ती बौद्धिक चळवळ बनत होती. आणि इथूनच संघटनांची गरज वाढली. हो, कारण विचार पसरवायचे असतील तर एकट्यानं चालत नाही. म्हणूनच HSRA सारख्या संघटना उभं राहतात. तर सशस्त्र गट? नाही, आणि हे फार महत्वाचं आहे. सान्याल स्पष्ट करतो, HSRA हे फक्त बॉम्ब टाकणारे लोक नव्हते. ते घोषणा लिहित होते, राजकीय कार्यक्रम ठरवत होते आणि भविष्यातील भारत कसा असावा यावर चर्चा करत होते. म्हणजे क्रांती आता नियोजनबद्ध झाली. हो, भावना अजूनही होती, पण तिच्यावर विचाराचं नियंत्रण आलं होतं. आणि इथेच भगतसिंग येतात. अगदी नैसर्गिकरित्या. ते अचानक हिरो म्हणून येत नाहीत. ते या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम आहेत. आपण त्यांना खूप भावनिक नजरेने पाहतो. पुस्तक त्यांना कसं पाहतं? सान्याल त्यांना आधी वाचक म्हणून दाखवतो. तो सांगतो, भगतसिंग हे आधी विचार करणारे होते, नंतर कृती करणारे. म्हणजे बॉम्बबाधी नाही. नाही. आधी प्रश्न, आधी लेखन, आधी चर्चा. बॉम्ब हा शेवट सेटप्पा होता. मग त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब का टाकला? हा प्रश्न येतो. आपण बोललो होतो ना, ब्रिटिश राज्य बहिरं झालं होतं. म्हणजे ऐकायला तयार नव्हतं. हो, भगतसिंगांचा बॉम्ब टाकण्यासाठी नव्हता, तो संदेश होता, एक घोषणा होती. आम्ही अस्तित्वात आहोत आणि आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. पण तरीही हिंसा हिंसाच आहे. पुस्तक इथे थांबतं आणि आपल्याला मागचा प्रश्न आठवायला लावतं. त्या काळात पर्याय काय होते? म्हणजे पुन्हा नैतिक प्रश्न. हो, पण सान्याल उत्तर देत नाही. तो परिस्थिती मांडतो, निर्णय वाचकावर सोडतो. मग भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर काय झालं? इथे परिणाम खूप महत्वाचा आहे. फाशीमुळे क्रांती संपली नाही, ती वाढली. कशी? कारण भगतसिंग फक्त व्यक्ती राहिले नाहीत, ते प्रश्न बनले. लोक विचारू लागले, जर हा तरुण एवढा धोकादायक होता तर तो नेमकं काय बोलत होता? म्हणजे ब्रिटिशांनी त्यांना शांत करण्याऐवजी आवाज मोठा केला. अगदी. आणि हे सान्यालच्या संपूर्ण थीमशी जुळतं. दडपशाही अनेकदा उलट परिणाम करते. पण क्रांतिकारकांची ही चळवळ तरी लहानच होती ना? संख्येने लहान, पण प्रभावाने मोठी. कारण त्यांनी ब्रिटिश राज्याच्या नैतिक आणि मानसिक स्थैर्यावर घाव घातला. आणि या सगळ्या काळात काँग्रेसचं काय? इथे सान्याल फार सावध आहे. तो काँग्रेसला बाजूला काढत नाही, पण असं दाखवतो की हे सगळे प्रवाह एकाच वेळी चालू होते. म्हणजे संघर्ष एकरेषीय नव्हता. हो, तो गुंतागुंतीचा, विस्कळीत पण परिणामकारक होता. मला आता जाणवतंय, क्रांती म्हणजे फक्त संताप नव्हता, ती विचारांची लढाई होती. आणि हाच केंद्रबिंदू आहे. आता पुढचा प्रश्न आपोआप उभा राहतो. इतक्या सगळ्या घडामोडी भारतात चालू असताना जगात काय चालू होतं? आणि इथूनच चर्चा भारताच्या सीमांबाहेर जाते. पण मागचं सगळं सोडून नाही, तर त्याचाच विस्तार म्हणू. आपण म्हणत होतो की भारतात क्रांती विचार बनली होती. पण मग अचानक भारताबाहेर जाण्याची गरज का पडली? अचानक नाही. पुस्तक इथे अगदी नैसर्गिक पुढचं पाऊल टाकतं. आतापर्यंत आपण पाहिलं, भारतात दडपशाही वाढत होती. गुप्त संघटनांवर सतत नजर होती. प्रत्येक हालचाल लगेच दाबली जात होती. अशा परिस्थितीत काही लोकांना जाणवलं की जर सगळा संघर्ष भारतातच अडकवला तर ब्रिटिश त्याला नियंत्रित करू शकतात. म्हणजे ब्रिटिशांच्या हाताबाहेर जाण्यासाठी संघर्षाला बाहेर नेणं गरजेचं होतं. अगदी. आणि इथेच परदेशात राहणाऱ्या भारतीयांचं महत्त्व वाढतं. पण हे लोक परदेशात का होते? हे मागच्या चर्चेशी जोडलेलं आहे. ब्रिटिश साम्राज्यामुळे भारतीय कामासाठी, शिक्षणासाठी, सैन्यात, मजुरीसाठी कॅनडा, अमेरिका, युरोप, आग्नेय आशिया इथे पोचले होते. आणि त्यांनी स्वातंत्र्याचा विचार तिथेही सोडला नाही? उलट, सान्याल सांगतो, परदेशात गेल्यावर ब्रिटिश दडपशाही थेट नसल्यामुळे हे लोक अधिक मोकळेपणाने विचार करू शकले. म्हणजे विचारांची हवा मोकळी झाली? हो, आणि त्या हवेतूनच गदर चळवळ उभी राहते. गदर चळवळ ही नेमकी काय होती? पुस्तक सांगतं, गदर ही फक्त संघटना नव्हती, ती एक भावना होती. आपण दूर आहोत पण गुलाम नाही.
पण परदेशातून भारतात बसलेल्या ब्रिटिशांना काय फरक पडणार? हाच प्रश्न ब्रिटिशांनी सुरुवातीला दुर्लक्ष केला, पण हळूहळू त्यांना कळलं की पैसा बाहेरून येतोय, शस्त्रांचा विचार बाहेरून होतोय, प्रचार जगभर पसरतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं, ब्रिटिश साम्राज्याची प्रतिमा जागतिक पातळीवर हादरतीये. म्हणजे भारतातली समस्या आता आंतरराष्ट्रीय बनली. बरोबर. सान्याल म्हणतो, ब्रिटिश भारताला घरगुती प्रश्न म्हणून हाताळू शकत होते, पण जेव्हा परदेशात प्रश्न उभे राहिले तेव्हा त्यांचं नियंत्रण कमी झालं. गदर चळवळीचा थेट परिणाम काय झाला? थेट लष्करी विजय नाही. पुस्तक पुन्हा तोच मुद्दा पुढे आणतं. क्रांतिकारकांचा विजय युद्धात नव्हता, तो दबावात होता. म्हणजे ब्रिटिशांना आता भारतावर लक्ष ठेवतानाच परदेशातही नजर ठेवावी लागत होती. गुप्तचर यंत्रणा पसरवावी लागत होती. खर्च वाढत होता. संशय वाढत होता. म्हणजे संघर्षाचा खर्च वाढत चालला होता. हो. आणि इथेच हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं, साम्राज्य हे तलवारीने नव्हे तर खर्चामुळे कोसळतात. पण हे सगळं पहिल्या महायुद्धाच्या आधीच चालू होतं ना? हो. आणि इथेच पुस्तक पुढच्या टप्प्यावर नेमकेपणाने जातं. पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि ब्रिटिश साम्राज्य ताणाखाली येतं. म्हणजे युद्धामुळे भारताचं महत्त्व वाढतं. प्रचंड. भारतातून सैनिक, पैसा, कच्चा माल सगळं युद्धासाठी वापरलं जातं. आणि भारतीय लोकांना याचा काय फायदा? फायदा कमी, पण जाणीव जास्त. लोकांना कळू लागलं आपण ब्रिटिशांसाठी किती महत्त्वाचे आहोत आणि तरीही आपल्याला अधिकार नाहीत. म्हणजे असंतोष अजून खोल गेला. हो. आणि युद्धानंतर ब्रिटिशांनी अपेक्षित सुधारणा केल्या नाहीत तेव्हा निराशा आणखी वाढली. म्हणजे परदेशातील चळवळ आणि भारतातील असंतोष एकमेकांना पूरक ठरत होते. अगदी. हे पुस्तक सतत दाखवतं की स्वातंत्र्य लढा हा एकरेशीय नाही, तो अनेक स्तरांवर एकाच वेळी चालू होता. आणि या सगळ्याचा परिणाम पुढे काय होतो? पुढे आपण पाहतो, भारतात जनआंदोलन वाढतं, ब्रिटिशांचा आत्मविश्वास कमी होतो आणि जगात वसाहतवादाविरुद्धची हवा तयार होते. हे सगळं एकत्र येऊन पुढचा मोठा टप्पा घडवून आणतं. म्हणजे आपण आता अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे ब्रिटिश साम्राज्य आतूनच थकायला लागलं आहे. हो. आणि इथेच हे पुस्तक नैसर्गिकपणे दुसऱ्या महायुद्धाकडे वळतं. कारण तिथेच सगळे धागे एकत्र येतात. बरोबर. भारतामधला दबाव, परदेशातला संघर्ष आणि जागतिक युद्ध हे सगळं एकाच वेळी आदळतं. आपण इथे आलो होतो की दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि ब्रिटिश साम्राज्य ताणाखाली येतं. पण भारतासाठी ते इतकं निर्णायक का ठरतं? कारण आत्तापर्यंत जे काही वेगवेगळ्या दिशांनी चालू होतं, दुसऱ्या महायुद्धात ते सगळं एकाच वेळी स्फोटक बनतं. पुस्तक सांगतं, युद्धाने ब्रिटिशांची शक्ती कमी केली नाही, तर त्यांची मर्यादा उघड केली. मर्यादा म्हणजे? ब्रिटन स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत होता. त्यांना पैसा हवा होता, सैनिक हवे होते आणि वसाहतींचा पूर्ण उपयोग करावा लागत होता. भारत हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं साधन होतं. पण भारताला विचारलं तरी का? नाही. आणि इथेच असंतोष पुन्हा उसळतो. भारतातील लोकांनी पाहिलं, आपण युद्धात ओढले गेलो आहोत, पण आपल्याला निर्णयात काहीही स्थान नाही. म्हणजे आधीच साचलेला राग अजून वाढला. हो. पुस्तक सतत दाखवतं, ब्रिटिश निर्णय आणि भारतीय अपेक्षा यांमधला दुरावा या काळात कमाल मर्यादेवर पोहोचला. आणि याच वेळी सुभाषचंद्र बोस पुढे येतात. हो. पण तेही अचानक नाही. आपण आधीच पाहिलं, क्रांतिकारक विचार, परदेशातील संपर्क, ब्रिटिशांविषयीचा वाढता असंतोष या सगळ्यांची एक स्वाभाविक परिणती म्हणजे बोस. पुस्तक त्यांना कसं मांडतं? सान्याल बोसना एकट्या नायकासारखं मांडत नाही. तो त्यांना दाखवतो आधीच्या सगळ्या अपयशांमधून शिकलेला वेता म्हणून. म्हणजे त्यांनी अहिंसेवर प्रश्न विचारले म्हणूनच ते वेगळे ठरले? हो. पण मुद्दा फक्त अहिंसा नाही. बोसना वाटत होतं, ब्रिटिश सत्ता युद्धात गुंतलेली असताना तिला लष्करी आणि मानसिक दोन्ही आघाड्यांवर आव्हान द्यायला हवं. आणि म्हणून आयने? अगदी. पुस्तक इथे मागच्या सगळ्या चर्चेशी नातं जोडतं. आयने ही अचानक उभी राहिलेली फौज नव्हती. म्हणजे? ती होती क्रांतिकारक विचारांचा वारसा, परदेशात तयार झालेला नेटवर्क आणि भारतीय सैनिकांच्या असंतोषाची परिणती. आयने म्हणजे भारतात आणि भारताबाहेर चाललेल्या संघर्षाचा एकत्रित अवतार होता. पण आयने लष्करीदृष्ट्या यशस्वी झाली नाही ना? हो. आणि पुस्तक याबाबत प्रामाणिक आहे. सान्याल स्पष्ट सांगतो, आयएनएने युद्ध जिंकलं नाही. मग ती इतकी महत्वाची का ठरली? कारण तिचा प्रभाव रणांगणावर नव्हता, तो ब्रिटिश मनावर होता. कसा? ब्रिटिश सैन्याची ताकद एका गोष्टीवर उभी होती, भारतीय सैनिकांची निष्ठा. आणि आयनेने ती निष्ठा हादरवली? अगदी. जेव्हा ब्रिटिशांनी पाहिलं की भारतीय सैनिक इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलू शकतात, तेव्हा त्यांना कळलं आता भारत सुरक्षितपणे नियंत्रित करता येणार नाही. म्हणजे धोका फक्त बाहेरून नव्हता, आतूनही होता. हो.
आणि हा धोका ब्रिटिशांसाठी सर्वात भीषण होता. आयने हरली, पण तिचे खटले सुरू झाले. आणि इथेच पुस्तक अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येतं. आयने खटल्यांनी भारतीय जनतेला एकत्र केलं. कसा? कारण पहिल्यांदाच सैन्यातील लोक देशद्रोही म्हणून उभे केले गेले आणि जनतेने विचार केला, जर हे लोकच देशद्रोही असतील तर देश म्हणजे नेमकं काय? म्हणजे ब्रिटिश कथानक कोसळायला लागलं. हो. सान्याल म्हणतो, आयने खटल्यानंतर ब्रिटिशांच्या हातात फक्त सत्ता उरली होती, नैतिकता नाही. आणि त्याच दरम्यान भारतात काय चालू होतं? आपण मागच्या चर्चेत पाहिलं होतं, असंतोष वाढत होता. आयने खटल्याने तो स्फोटक बनवला. म्हणजे पुढचं पाऊल अपरिहार्य होतं. अगदी. आणि इथूनच नैसर्गिकरित्या आपण शेवटच्या टप्प्याकडे जातो. म्हणजे 1946? हो, नौदल बंड. पुस्तकानुसार हा कोणताही अपघात नव्हता. म्हणजे ते सगळ्यात साखळीचा शेवटचा दुवा होता. बरोबर. क्रांतिकारक दबाव, परदेशातील संघर्ष, युद्ध, आयएनए आणि शेवटी सैन्यातील उघड असंतोष. म्हणजे ब्रिटिशांना शेवटी काय कळलं? हेच, जर आपण भारतात राहिलो तर पुढचं पाऊल मोठा सशस्त्र उठाव असेल. म्हणजे सत्ता सोडणं हा नैतिक निर्णय नव्हता. तो रणनीतिक माघार होती. मला आता पुस्तकाचं शीर्षक समजायला लागले, रेव्होल्युशनरीज. हो, हे पुस्तक सांगतं, क्रांतिकारकांनी कदाचित सत्ता घेतली नाही, पण त्यांनी परिस्थिती अशी बनवली की सत्ता ठेवणं अशक्य झालं. आणि इथूनच आपण शेवटाकडे येतो. हो, आता फक्त एक प्रश्न उरतो. स्वातंत्र्यानंतर या सगळ्या लोकांचं काय झालं? आणि हाच प्रश्न पुस्तकाच्या शेवटचा केंद्रबिंदू आहे. आपण इथे आलो होतो की 1946 नंतर ब्रिटिशांना कळलं की भारत हातातून निसटतोय. मग 1947 आलं, स्वातंत्र्य मिळालं. पण पुस्तक इथे थांबत नाही, बरोबर? बरोबर. सान्याल इथेच सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सगळ्या क्रांतिकारकांचं काय झालं? म्हणजे जे लोक लढले, दबाव आणला, व्यवस्था हादरवली, ते पुढे कुठे गेले? काही तुरुंगातून बाहेर आले, काही राजकारणात आले, काही विस्मरणात गेले, काहींची नावं फक्त पुतळ्यांपुरती उरली. पण त्यांच्या विचारांचं काय? हाच मुद्दा आहे. सान्याल सांगतो, स्वातंत्र्यानंतर भारताने राज्य उभारणी सुरू केली आणि त्यासाठी एक सोपं शिस्तबद्ध कथानक आवश्यक होतं. म्हणजे असा इतिहास जो राज्याच्या वैधतेवर प्रश्न विचारणार नाही, हिंसक विरोधाला आदर्श बनवणार नाही आणि लोकांना संयम शिकवेल. क्रांतिकारकांचा विचार या चौकटीत बसत नव्हता. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं गेलं? पुस्तक इथे आरोप करत नाही, पण पॅटर्न दाखवतं. अभ्यासक्रम, सार्वजनिक स्मृती, अधिकृत भाषणं, इथून क्रांतिकारक हळूहळू अदृश्य झाले. पण भगतसिंग तर अजूनही लोकप्रिय आहेत. हो, पण कसे? एक फोटो, एक घोषणा, एक बलिदान. पण त्यांचे प्रश्न, सत्ता, शोषण, अर्थव्यवस्था, हे मुद्दे बाजूला राहिले. म्हणजे आपण माणूस ठेवला, विचार नाही. अगदी नेमकं. सान्याल म्हणतो, यू सेलिब्रेट द मार्टेर बट सायलेन्स द थिंकर. पण याचा आजच्या काळाशी काय संबंध? इथेच पुस्तकाचा शेवटचा सगळ्यात खोल मुद्दा येतो. इतिहास आपण कसा सांगतो त्यावर आपली राजकीय समज अवलंबून असते. म्हणजे आपण जर फक्त एकच कथा सांगितली, सगळं शांतपणे, नैतिकतेने मिळालं, तर आपण दबाव, संघर्ष, प्रतिकार यांची भूमिका विसरतो. आणि मग लोक विचारतात, इतका विरोध का? प्रश्न का विचारता? हो, सान्याल अप्रत्यक्षपणे सांगतो, इतिहासाचं एकांगीकरण लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणजे हे पुस्तक हिंसेचं समर्थन करतं का? नाही, हे पुस्तक हिंसेचं गौरवीकरण करत नाही. ते एवढंच म्हणतं, इतिहास समजताना सगळे घटक समजून घ्या. म्हणजे अहिंसा विरुद्ध हिंसा हा सोपा वाद नाही. नाही, तो वाद फार सोपा आहे. इतिहास मात्र तसा नाही. मग लेखकाचा अंतिम निष्कर्ष काय आहे? सान्याल शेवटी हे सांगतो, भारताचं स्वातंत्र्य हे गांधीजींच्या चळवळीमुळे, क्रांतिकारकांच्या दबावामुळे, जागतिक युद्धांमुळे, ब्रिटिशांच्या आर्थिक लष्करी कमजोरीमुळे एकत्रितपणे शक्य झालं. म्हणजे कोणी एकट्याने स्वातंत्र्य दिलं नाही आणि कोणी एकट्याने घेतलंही नाही. मला आता जाणवते की हे पुस्तक इतिहास बदलत नाही, ते आपली दृष्टी बदलतं. आणि म्हणूनच लेखक शेवटी थांबून वाचकाला एक प्रश्न देतो, उत्तर नाही. कुठला प्रश्न? आपण स्वातंत्र्याला फक्त एक कथा मानतो की एक गुंतागुंतीचा संघर्ष? आणि जर संघर्ष मांडला तर आपण आज विरोध, प्रश्न, मतभेद कसे पाहतो? अगदी. हे पुस्तक भूतकाळाबद्दल कमी आणि आज विचार कसा करायचा याबद्दल जास्त आहे. म्हणजे रेव्होल्युशनरीज हा शब्द फक्त इतिहासासाठी नाही. हो, तो आठवण करून देतो, स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर कधीकधी अस्वस्थ प्रश्न विचारावे लागतात. मला आता पूर्ण पुस्तक एकाच साखळीत दिसते. बंगालपासून भगतसिंगपर्यंत, आयएनए पासून 1947 पर्यंत आणि त्याही पुढे. आणि हाच लेखकाचा उद्देश आहे, स्वातंत्र्याला एक क्षण नव्हे, एक प्रक्रिया म्हणून पाहणं.
म्हणजे शेवटी उत्तर असं नाही की कोण बरोबर होतं. तर उत्तर असं आहे, सगळ्यांनी मिळून परिस्थिती अशी बनवली की ब्रिटिशांना जावंच लागलं. भारत स्वतंत्र झाला कारण अहिंसा, क्रांती, जागतिक राजकारण आणि आर्थिक वास्तव हे सगळं एकाच वेळी एकमेकांवर आदळलं. आज आपण रेव्होल्युशनरीज या पुस्तकाचा शेवट करतो आहे. पण खरं सांगायचं तर ही चर्चा इथे संपत नाही. कारण हे पुस्तक फक्त स्वातंत्र्य कसं मिळालं याबद्दल नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे काय हा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा करतं. आज आपण अशा काळात जगतोय जिथे प्रश्न विचारणं गैरसोयीचं वाटतं, मतभेद म्हणजे देशद्रोह समजला जातो आणि इतिहासाला एकाच चौकटीत बंद करण्याचा प्रयत्न होतो. अशावेळी रेव्होल्युशनरीज आपल्याला आठवण करून देतं की भारत कधीच एका विचारावर, एका मार्गावर, एका आवाजावर उभा राहिलेला देश नव्हता. हा देश उभा राहिला कारण कोणी शांतपणे रस्त्यावर उतरलं, कोणी तुरुंगात गेलं, कोणी विचार लिहिले, कोणी प्रश्न विचारले आणि कोणी सत्ता अस्वस्थ केली. क्रांतिकारकांनी आपल्याला हे शिकवलं की प्रश्न विचारणं म्हणजे अराजक नव्हे, तर लोकशाहीचं मूळ आहे. आजही स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर फक्त इतिहासाचा अभिमान पुरेसा नाही, इतिहासाकडून शिकणं गरजेचं आहे. रेव्होल्युशनरीज आपल्याला हेच सांगतं की स्वातंत्र्य ही एक तारीख नाही, ती सतत चालणारी जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण हा प्रवास इथे थांबवतो तेव्हा एकच विनंती, इतिहास फक्त ऐकू नका, तो समजून घ्या. प्रश्न विचारायला घाबरू नका. इतिहासाची विविध पानं उलगडून पाहण्याची आणि ती ऐकण्याची आवड जोपासा. जर ही चर्चा तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की अशा क्रांतिकारक विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटली पाहिजे, तर हा कंटेंट लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल प्रामाणिक चर्चांसाठी सबस्क्राईब नक्की करा. कारण इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर तो फक्त पुस्तकात नाही, संवादात असायला हवा. धन्यवाद.